हॅलो, समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहे एकदम मसालेदार अशी मच्छी फ्राय बनवणार आहे. तर तुम्हाला पण ही खाऊशी वाटत आहे ना, तर मग ही रेसिपी नक्की पहा. एक एकदम सोपी, एकदम कमी वेळामध्ये आपण हे मच्छी फ्राय बनवणार आहे. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आपण ही मच्छी आहे म्हणजे ही चिलापी आहे. ते चिलापी जे आहे ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि एकदम स्वच्छ केलेले आहे. आणि जे पीस बी आहेत ते थोडेसे मध्यमच आहेत, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही ठेवायचे नाहीत. तर आता आपण ही मच्छी जी आहे ते आता आपण साईडला ठेवणार आहे आणि ह्या मच्छीसाठी आता आपण मसाला तयार करणार आहोत. तर चला, आता आपण मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण 1 वाटी मी बारीक तुकडे केलेले खोबरे घेतलेलं आहे. ते आता आपण बारीक करून घेतलेला आहे. मिक्स मसाला नाही, आणि मिक्स केला तरीही चालेल, पण मी प्रत्येक मसाला जे आहे ते बाजूला वाटून घेणार आहे. तर आता आपण याच्यामध्ये डाळ घेतलेला आहे. डाळे सुद्धा आपण याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे. तर चला आपण, तरी पहा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे. ते सुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. जास्त बारीकही नाही आणि मोठंही नाही, थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. तर त्याच भांड्यामध्ये आता आपण घेणार आहोत लसूण घेतलेला आहे मी 1 छोटी वाटी, आणि 1 छोटी वाटी मी अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत. आणि आता आपण त्यामध्ये घेणार आहे ते म्हणजे एकदम हिरवी ताजी कोथिंबीर आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. तर आता आपण याची सुद्धा पेस्ट बनवणार आहे. तर हे पहा, मी अशा पद्धतीने पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर चला, आता आपण मच्छी बघणार आहोत. तर हे पहा, ही मच्छी जी आहे ते आपण याच्यामध्ये आता सुरुवातीला अर्धा लिंबू घेतलेला आहे मी. अर्धा लिंबू आपण जे रस जे आहे ते ह्याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे. आणि आता धनिया पावडर 1 छोटा चमचा, मसाला, आणि आता आपण हळद घेतलेली आहे. हळद घेतल्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये मीठ घेणार आहे. मीठ अंदाजे किंवा चवीनुसार जरी घेतलं तरीही चालेल. तर आता आपण ही मसाला आणि मीठ हळद आहे ते मिक्स करून घेणार आहोत. तर पहा, अशा पद्धतीने मिक्स करून ठेवलेला आहे. तर आता आपण लगेच कढई घेतलेली आहे. कढई मी गरम करायला ठेवली होती गॅसवर. तर चला, आता आपण त्यामध्ये तेल घेणार आहोत. तेल सुद्धा आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो, पण आता मच्छी फ्राय बनवणार आहे म्हणून तेलाचा वापर थोडासा जास्त केलेला आहे, किंवा आवडीनुसार घेऊ शकता. तर चला, सुरुवातीलाच मी त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. ते आपण छानशी भाजून घेणार आहोत अगोदर. तर हे पहा, कडनं थोडंसं तेल सुटत आहे. मसाला जे आहे ते एकदम मस्त भाजलेला आहे. तर चला, त्यामध्येच आता आपण खोबरं घेणार आहे आणि आवडीनुसार काळं तिखट घेतलेलं आहे, एकदम गावरान, आणि थोडीशी लाल अंबारी घेतलेली आहे. तर आता आपण ही मसाला जे आहे ही चटणी सुद्धा ह्याच्यामध्ये भाजून घेतलेले आहे. तर चला, आता आपण एक असं पीस जे आहे ते ह्या मसाल्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर हे पहा, थोडंसं पीस जे आहेत ते आपलं जास्त आहे, त्यामुळं आपण काय करणार आहोत, अलगदपणे असं पलटी मारून घेणार आहे, कारण दोन्ही बाजूने हे पीस जे आहे ते छान भाजले पाहिजेत. तर आता आपण हे पूर्ण पीस जे आहेत ते ह्या अशा पद्धतीने आपण चिमट्याच्या साहाय्याने आपण पलटी करून घेणार आहे, आणि दोन्ही बाजूंना मसाला लागेल असं आपण मिक्स करून घेणार आहे. तर पूर्ण पीस जे आहे ती पलटी केलेले आहेत. तर आता फक्त त्याच्यावर मी ताट झाकून ठेवणार आहे आणि थोडीशी वाफ देणार आहे. तर चला, तुम्हाला मी थोडीशी वाफ दिल्यानंतर दाखवत आहे. तर हे पहा, तर आपण एका साईडने जे आहे हे पूर्ण छान भाजला गेलेला मासा आहे. आता आपण काय करणार आहे, दुसरी बाजू पलटी करून घेतलेली आहे पूर्ण. त्याच पद्धतीने आपण आता काय करणार आहे, ते आपण वरून सुद्धा खोबरं 2 चमचे आणि डाळे जे आपण बारीक करून घेतले होते ते घेतलेलं आहे. आणि आता आपण मच्छी मसाला आवडीनुसार कोणताही, आता फक्त ताट झाकून ठेवायचं आहे. ताट झाकल्यानंतर मी तुम्हाला अजून थोड्या वेळाने दाखवत आहे. अंदाजेपणे आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं वाफ द्यायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण जे डाळ जे वापरले आहे त्यामुळं मासा जे आहे ते फुटत नाही जास्त.
आणि पूर्णपणे हे फ्राय जे आहे ते मस्तपैकी छान वापरलेले आहे. मच्छी फ्राय तयार आहे खाण्यासाठी. तर मी थोडीशी टेस्ट करून बघणार आहे की कशी झालेली आहे. दिसायला तर एकदम मस्त दिसत आहेत आणि खाण्यासाठी पण एकदम चविष्ट झालेले आहे. तर एकदम साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करा. तर चला आता खाण्यासाठी तयार आहे. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. एकदम रसरशीत दिसत आहे. तर हे पहा प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद.